मुंबईतील हवेतील गुणवत्ता सुधारण्याचं काम BMCने मोठ्या उद्देशाने हाती घेतलेलं असताना सध्या आपण CST परिसरामध्ये आहोत आणि माझ्या मागे मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय आहे। सध्या आपण उभे असलेल्या या परिसरामध्ये सध्याचा AQI आहे तो 163च्या पुढे नोंदवला गेलेला आहे। अनेक उपकरणं आहेत ती मुंबईमध्ये लावण्यात आलेली आहे जेणेकरून मुंबईतील हवेची जे प्रदूषण आहे ते कमी करता यावं आणि गुणवत्ता आहे ती सुधारण्यात यावी। त्याच अनुषंगाने अनेक ज्या इमारती चालू आहेत, कन्स्ट्रक्शन चालू आहेत त्यांना देखील नोटिसा देण्यात आलेल्या आहेत। काही प्रमाणात कामं आहेत ती देखील बंद करण्यात आलेली आहेत। परंतु मुंबईतील AQI हा सतत दिवसागणित वाढत चाललेला आहे। कुठेतरी हा AQI आहे तो काही प्रमाणात कमी देखील पाहायला मिळतो। परंतु जोपर्यंत मुंबईतील मोठ्या प्रमाणात सुरू असलेली बांधकामं आणि त्यामुळे होणारं धुळीकरण आहे ते कमी होत नाही तोपर्यंत मुंबईतील जे प्रदूषण आहे त्याच्यामध्ये जी कमतरता आहे ती येणार नाही। त्यामुळे ज्या महानगरपालिकेने उपाययोजना राबवलेल्या आहेत त्या अधिक प्रमाणावरती तीव्र करत या उपाययोजना त्यांनी राबवल्या पाहिजेत आणि त्याच्याच माध्यमातून ह्या संपूर्णपणे जे उपाय आहेत ते केले पाहिजेत असं देखील या ठिकाणी बोललं जात आहे। सध्या आपण उभे असलेल्या ठिकाणचा AQI आहे तो 163च्या पुढे नोंदवण्यात आलेला आहे। म्हणजे तो आता देखील अनहेल्दी आहे। श्वसनाचे आजार याच्यामधून होऊ शकतात। त्यामुळे महानगरपालिकेकडून अधिकच्या उपाययोजना ह्या संदर्भात राबवल्या गेल्या पाहिजे असल्याचं नागरिकांचं देखील म्हणणं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।